नमस्कार मित्रांनो. आजच्या भागामध्ये कोर्टात असं काही घडलं की सगळ्यांचेच डोळे उघडे ठेवून पाहण्याची वेळ आली. आज अंगद सगळ्यांसमोर येतो आणि अचानक रडायला लागतो. तो इतका मोठा तमाशा करतो की पाहणाऱ्यांनाही क्षणभर वाटतं की खरंच त्याच्यावर अन्याय झालाय. अंगद रडत रडत म्हणतो, माझ्यासोबत या बाईने खूप वाईट केलं आहे. मला हे अजिबात आवडलं नाही. तिने असं करायला नको होतं. मला खूप त्रास दिलाय. तो आपला हात दाखवतो. हाताला पट्टी, साईन वगैरे लावलेली असते. तो पुन्हा पुन्हा रडायचं नाटक करतो. पण खरं पाहिलं तर हे सगळं नुसतं अभिनय असतो. तेवढ्यात त्याचे वकील लगेच पुढे येतात आणि अंगदला शांत करायचा प्रयत्न करतात. तुम्ही शांत व्हा, आम्ही आहोत ना, तुम्हाला न्याय मिळवून देऊ. कोर्टातली जजसाहेबसुद्धा अंगदकडे सहानुभूतीने पाहतात. ते म्हणतात, तुम्ही शांत व्हा, काळजी करू नका. आता थोडी विश्रांती घ्या. तुमच्या वकिलांनी तुम्हाला आराम करायला सांगितलं पाहिजे. तुम्हाला आत्ताच आरामाची गरज आहे. हे ऐकून अंगद अजूनच बिचारा असल्यासारखा बसतो. इकडे सावी मात्र एकटी कंपाऊंडमध्ये बसलेली असते. तिचे डोळे भरून आलेले असतात. ती सतत रडत असते आणि म्हणत असते, आई, मी काहीच केलं नाही ग. खरंच मी निर्दोष आहे. मग माझ्यावर असे आरोप का करतायत? तेवढ्यात सावीची आई धावत येते. तिच्या मागोमाग पराग आणि रेणीही येतात. सावीची आई सावीला घट्ट मिठी मारते आणि म्हणते, सावी, तू काळजी करू नकोस. आम्हा सगळ्यांना तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू असं काहीच करणार नाहीस हे आम्हाला माहीत आहे. पराग म्हणतो, सावी, तू खूप चांगली आहेस. हे सगळं खोटं आहे. पण या लोकांना सत्य कसं समजवायचं हेच आम्हाला कळत नाहीये. रेणी ही सावीचा हात धरते आणि म्हणते, तू एकटी नाहीयेस. आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोत. सावी थोडी सावरते, पण तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत असते. इकडे दुसरीकडे अंगद मात्र आतून प्रचंड खुश असतो. त्याला वाटत असतं की आज आपला डाव यशस्वी झालाय. तो आतल्यात हसत असतो. तेवढ्यात दामिनी, भास्कर आणि विलास बाहेर येतात. दामिनीच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू असतं. भास्कर म्हणतो, आई, खरंच भन्नाट प्लॅन केला आहेस. यावेळी सावी सुटली नाही. दरवेळी ती वाचायची, पण यावेळेस ती चांगलीच अडकली आहे. विलासही हसत म्हणतो, हो ना, यावेळेस आपला गेम एकदम सेट आहे. ती मोठ्याने हसायला लागतात. तेवढ्यात दामिनी त्यांना थांबवते आणि म्हणते, शांत बसा, कुणी पाहिलं तर संशय येईल. इकडे सावीची आई रडत रडत दामिनीकडे धाव घेते. हात जोडून ती म्हणते, दामिनी मॅडम, तुम्हीच काहीतरी करा हो. माझी सावी खूप निर्दोष आहे. ती तुमच्या धैर्याला सोडून दुसऱ्या कोणाकडे डोळासुद्धा उचलून पाहत नाही. ती अजूनही रडत म्हणते, माझी मुलगी खूप चांगली आहे. तिला सोडा. तिने काहीच चुकीचं केलं नाही. दामिनी मात्र वरवर सहानुभूती दाखवत म्हणते, हो हो, बघूया काय करता येतं. पण आतून ती पूर्णपणे शांत आणि निर्धास्त असते, कारण तिला वाटतं की यावेळी सावी सुटणार नाही. आता पुढच्या भागात काय होणार? अंगदचं नाटक कधी उघड होणार? सावीला न्याय मिळणार का? आणि दामिनीचा हा प्लॅन यशस्वी ठरणार की उलटा तिच्यावरच फिरेल? हे सगळं जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत शुभरात्री.